हॅलो, प्राईज द लॉर्ड, सलाम. परत एकदा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर बाहेरचा गोंधळ शांत करायचा असेल तर सर्वप्रथम आतला गोंधळ शांत व्हायला पाहिजे. आतला गोंधळ काय असतो? आतला गोंधळ म्हणजे ओव्हर थिंकिंग. आतला गोंधळ म्हणजे कोणाच्या तरी बद्दल मनात असलेली कटू भावना. आतला गोंधळ म्हणजे सतत भीती. आतला गोंधळ म्हणजे माझं कसं होईल. आतला गोंधळ म्हणजे माझं कोणी ऐकत का नाही आहे. आतला गोंधळ म्हणजे माझ्याबद्दल लोक काय विचार करतील, तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल, त्याला माझी पर्वा आहे की नाही आहे. ह्या सर्व गोष्टींचा एकच लक्षण आहे, आतला गोंधळ. आतमध्ये जेव्हा गोंधळ सुरू असतो प्रियांनो, बाहेरचा गोंधळ फार मोठा वाटायला लागतो. कदाचित हे प्रश्न तुमच्या आयुष्याला जुळलेले आहेत का? असे प्रश्न तुमच्या मनात येतात काय? जर होय असतील तर समजून जायचं की तुमच्या आतल्या दुनियामध्ये किंवा तुमच्या आतील जगामध्ये मोठा गोंधळ चालला आहे आणि प्रयत्न करत आहोत आपण बाहेरचा गोंधळ शांत करण्याचा. बाहेरचा गोंधळ शांत करण्याचा अर्थ हा आहे की आपण दुसऱ्यांना कंट्रोल करण्याचा, नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. यालाच म्हणतात बाहेरील गोंधळ. सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करतो, सर्वप्रथम आपल्या आतमध्ये चालू असलेल्या गोंधळ त्याला शांत करूया. त्याच्यानंतर बाहेरचा गोंधळ आपोआप कमी होऊन जातो. मे गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक्स आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा, विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.